खेळाडूंचा भरणा या टीम मध्ये सुहास। हा चेंडू बॅकफुट लावून फक्त दिशा दिली आहे प्रथमेश पवार। चेंडूच्या खाली येतोय नाना, ज्यांना नाना म्हणून ओळखला होता असे प्रथमेश पवार इथे आपण पाहतोय। सुहाचा हा चेंडू सुरेख फटका अतिशय चांगला होता, सरळ चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषे पल्लीकडे आणि हा खणखणी चौकार फलंदाज मयंक 11 विके प्रतिष्ठान टीम कडून। हा सुरेख फटका बॅट वरती कनेक्ट झाला नाही, चेंडू वाईडिशला मात्र जातोय, क्षेत्ररक्षक येतोय वाईडिश लॉंग ऑनला, चेंडू उचलते तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण। फलंदाज शिरू, ओ खराब चेंडू, खरपूस समाचार, शिरूच्या गोलंदाजीवरती मारला फलंदाज सुहास पवार। डावखुरी आताचा गोलंदाज आहे, इथे मात्र सुरेख फटका, काय बेमिसाल टायमिंग होता, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय थॉमस। टीमची बिनबाद ही जमेची बाजू असेल 29। आता पुन्हा एकदा शिव पवार सुहास पवार वरती आक्रमण पाहायला मिळतंय। हा थॉमस डायरेक्ट असा शांत बस, चेंडू निर्धाव टाकतोय, हो हो जबरदस्त स्ट्रोक, पॉइंट डोक्यावर पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून क्रिकेटचं सौंदर्य थॉमस डायच्या बॅट मधनं हा खणखणीत हा चेंडू थॉमस डाईस मात्र मोठा फटका मारण्यामध्ये असफल ठरलाय। गोलंदाजांनी कुठेतरी रोखलंय मी म्हणेन, कारण एवढी चांगली सलामीची जोडी होती। विश्वजितनं काय फटके मारले, हा चेंडू खडे खडे स्ट्रोक, सुरेख फटका, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून थॉमस डायसच्या क्रिकेट मधला सगळ्यात घातक आणि विस्फोटक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं तो थॉमस डायस। इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, 13 चेंडू 36 धावांचं योगदान देतो थॉमस। दुसरी धाव तू मै थॉमस रनिंग बिटवीन द विकेट, फार जबरदस्त पाहायला विश्वजित साठी खऱ्या अर्थानं पारितोषिक आलेलं आहे। थॉमस डायस मात्र फटके मारतोय, खणखणीत फटके बाजी पाहायला मिळाली, दणदणीत षटकार थॉमस डायसच्या बॅट मध्ये जोरदार। थॉमस डायस अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अंदरूनी किनारा, लेकिन आउटफील्ड इतनी तेज कि गेंद को फील्ड किया गया डीप स्क्वायर लेग क्षेत्र। संघर्ष कर रहे हैं और ये देखिए थॉमस डायस ने ऊंचा खेला, गेंद हवा में, बनेगा कांटे का। और ये देखिए थॉमस डायस ने खेला वाइडिश लॉन्ग ऑन पर, वाइडिश लॉन्ग ऑन, बाउंड्री के बाहर 4 रन। बहुत ही विनंती आहे, जास्त थंडी असेल तर घरी जा। इथे मात्र चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलाय, खडे खडे स्ट्रोक, थॉमस डायस अडचणीमध्ये आणतोय संभ्रमात। हा चेंडू नजर लागली ती बिलालला, त्याच्यावरती बेहाल फटका मारला तो फलंदाज थॉमस डायसनं मिडवी 27 धावा आल्यात। गोलंदाज राहिलचा हा चेंडू चांगला होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो, चेंडूच्या खाली चेंडू उचलतोय, एकच धाव 28। हा चेंडू सुरेख फटका, मिड विकेटच्या डोक्यावरून तटावला, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा रेषे पल्लीकडचा जोर वाढवतोय, बॅकची कडा घेऊन चेंडू गल्ली आणि पॉइंटच्या मध्ये जातोय। दरम्यानचा क्षेत्ररक्षक आला, चेंडू उचलला, फेकला, धोका नाही, 2 धावा मात्र पूर्ण केल्या। 2 धावांच्या जे हालवरून बिलॉंग करतात मला वाटतंय। हा चेंडू काय दर्जेदार फटका, जबरदस्त टायमिंग, राहिल शेख वरती केलेला प्रहार निर्णायक आहे। ओ स्लोवर केला होता चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटला आणि जशी विकेट पडली ज्ञानेश्वर पाटील आणि त्यांची सगळी टीम। और ये देखिए थॉमस डायस ने लंबा हिट खेला। मैं तो हमेशा कहता हूं कि मारने वाले में दम होना चाहिए। फिर से एक बार सीधे बल्ले से खेला थॉमस डायस ने, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ के ऊपर, ट्रैवल होती हुई महज मिला सिंगल के साथ। और ये थॉमस डायस स्लोअर वन जो थी संदेश मुंडे की, उस स्लोअर